सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज शुक्रवार आहे। आज मी देवांची पूजा करून घेतलेली आहे। पहा, आता मी रांगोळी काढत आहे। कमळ काढलेला आहे, किती छान दिसते पहा। आता दिवा वगैरे लावून घेतलेला आहे, आरती वगैरे झालेली आहे, देवांना अभ्यंग स्नान घालून घेतलेलं आहे, पंचामृत स्नान झालेलं आहे। आता मी देवांना फुलं घालून घेते। शुक्रवार म्हटलं की थोडंसं खूप असं छान वाटते। लक्ष्मीला पंचामृत स्नानाने अभिषेक, पुन्हा कुंकुमार्चन वगैरे करून घेतलेलं आहे। आरती वगैरे झालेली आहे, नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे। देवांकडे पाहिलं की मला खूप छान वाटतं आणि दिवस खूप सुंदर जातो। मुळे धूप दीप घरात असं प्रसन्न वातावरण होतं। उंबरठा पूजन करून झालेलं आहे, तुळशीला पाणी वगैरे सर्व घालून झालेलं आहे। तुळशी थोडे दिवा अगरबत्ती रांगोळी वगैरे काढून झालेली आहे। स्वामींचीही पूजा करून झालेली आहे। बघा किती छान वाटतं आहे। कुंकुमार्चन केलेलं आहे। हा माझा देवघर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा। आता मी सकाळचे स्वयंपाकाची तयारी करते आहे। मुलांना डबे असतात, त्यामुळे रात्रीच मी तांदूळाची भाजी निवडून घेतलेली होती। पहा, आता ती स्वच्छ अशी 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे आणि आपण ती ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे। सकाळी रात्रीचं थोडं काम करून घेतलं की सकाळी जास्त घाई होत नाही। तसेच मी 5-7 लसूण पाकळ्या हे करून ठेचून घेतलेले आहेत। आता तेल गरम झाल्यावरती फोडणी करून लसूण घातलेलं आहे। लसूण छान परतल्यावर हळद घालून आपण तांदूळचा भाजी छान त्यामध्ये परतून घेणार आहोत। तसेच चवीला त्यामध्ये मीठ घालणार आहोत। छान अशी चवीला खूप सुंदर लागते आणि छान होते। त्याच्यावर झाकण ठेवायचं 5 मिनटं आणि भाजी लगेच शिजून येते। सकाळी रात्री तयारी करून ठेवली की सकाळी घाई होत नाही। ही आता माझी भाजी तयार झालेली आहे। पहा, मस्तपैकी चवीला असते आणि लागते ही खूप सुंदर साधी सोप्या पद्धतीने। तर मी इकडे पोळ्याही करून घेतलेल्या आहेत। पहा कसं आहे, सकाळी लवकर कामं सगळी उरकून घेतली की पुढे आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो। आपल्याला ज्या डोक्यात गोष्टी आहेत त्या पण आपण करू शकतो। तर बघा, ह्या पोळ्या मी करून झालेल्या आहेत। बघा छान टम्मक अशी फुगलेली आहे। तसेच लगेचच मी कुकरही लावून घेतलेला आहे। भात आणि आमटी लावून घेणार आहे मसूरच्या डाळीची। कुकरला लावून घेते, पटकन फोडणीला टाकते की झटपट स्वयंपाक तयार होऊन जातो आणि सकाळी सर्व कामं झाली की छान वाटतं। मी ह्या भाज्या आणलेल्या आहेत, त्याही मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे भरून। तसेच आवळ्याचं सीझन आहे, आवळ्याची चटणी वगैरे खूप छान होते, तीही बनवणार आहे। तसेच वांगी, टोमॅटो, मिरच्या वगैरे आहेत, ह्या फ्रीजमध्ये भरून ठेवते। आता हे टोमॅटो आहे ते मी डब्यामध्ये घालून ठेवते, खूप दिवस व्यवस्थित राहतात। असे हे केलं की पटकन सापडतं पण आणि छानही राहतात। तसेच ह्या मिरच्या आहेत, त्यात स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेले आहेत। आता त्याची आपण देठं काढून असे डब्यामध्ये घालून ठेवते, म्हणजे ह्या मिरच्या आहेत त्या आठवडाभर छान राहतात आणि लवकर खराबही होत नाहीत। तसेच मी बोरंही आणलेली आहेत। पहा, ॲपल बोरं, तीही धुवून ठेवली की मुलं येता जाता खाल्ली जातात त्यांच्याकडून। आणि सीझन वाईज जी फळं असतात ते आपण आणली की आरोग्यासाठीही चांगली असतात। अशा प्रकारे माझं रोजचं रुटीन असतं आणि लवकर सकाळची कामं केली की आपला दिवसही खूप छान जातो।